तटकरे यांना झेंडावंदन करायला दिलं होतं, यावेळी गोगोलने द्यावं अशी मागणी होती शिवसेनेची. नाही, अशी काही मागणी होती. आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे. आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. त्यांनी काही मतदारसंघ त्यामध्ये दाखवलेले आहेत. 10 ते 12 मतदारसंघ आहेत. यामध्ये फेरफार केल्याचा आरोप ते करतायत आणि कुठेतरी गंभीर बघा, निवडणुका झाल्यापासून महाविकास आघाडी हेच करते. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे का आरोप केलेले नाही. फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आरोप करायचे. मुद्दामून आरोपाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा संभ्रम सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण करायचं हे महाविकास आघाडीचं धोरण आहे. परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 237 आमदार देऊन ह्या जनतेनं आम्हाला या ठिकाणी सरकार मध्ये बसवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्यामुळे हे जे विरोधकांचं षडयंत्र आहे ते पुढले